नमस्कार मित्रांनो, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी गणित भाग 1 वरती आणि गणित भाग 1 मधली एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका 2020 ची प्रश्नपत्रिका आपण बघतोय. म्हणजे 2020 च्या बोर्डाच्या परीक्षेला जे काही प्रश्न येऊन गेले होते त्यावर आपण चर्चा करतोय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक पहिला जो आहे, पहिल्यामध्ये ए आणि बी असे दोन प्रश्न असतात, ते दोन्ही प्रश्न आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. आधीची व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली तर आपल्या YouTubeवर जाऊन ती तुम्ही आधीची व्हिडिओ बघू शकताय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला बी जो आहे त्यावर तिथून चर्चा करणार आहोत. दुसऱ्यातला त्यावर आपण चर्चा करणार आहोत. प्रश्न क्रमांक दुसरा जर आपण बघितला तर दुसऱ्यामध्ये दोन प्रश्न असतात. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये अ आणि ब किंवा अ आणि आ असे दोन प्रश्न मित्रांनो असतात. तर याच्यामध्ये अ आणि आ किंवा ए आणि बी म्हणा, ए आणि बी समजा प्रश्न असतात. तर ए जो आहे ना तो 4 गुणांसाठी असतो आणि बी जो आहे तो 8 गुणांसाठी असतो. लक्षात घ्या. ए जो आहे त्या ए मध्ये आपल्याकडे जे प्रश्न असतात ते सगळे प्रश्न ऍक्टिव्हिटी बेस असतात. ओके, प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ए जो आहे तो ऍक्टिव्हिटी बेस असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही बॉक्स रिकामे सोडले जातील अशा प्रकारचा एक प्रश्न असतो आणि 3 पैकी तुम्हाला या ठिकाणी 2 प्रश्न सोडवायचे असतात. बघा, प्रश्न दुसऱ्यातला जो ए आहे तिथे तुम्हाला 2 कृती पूर्ण करायच्या आहेत, कृतीवर आधारित प्रश्न. तर इथं जर आपण बघितलं तर इथे आपल्याकडे एकूण 4 बॉक्स दिले जातात. किती बॉक्स असतात? 4 बॉक्स असतात. तर 4 बॉक्स मध्ये प्रत्येक बरोबर बॉक्सला तुम्हाला अर्धा मार्क असतो. म्हणजे प्रत्येक बरोबर उत्तराला तुम्हाला या ठिकाणी किती मार्क असणार आहेत? अर्धा मार्क असणार आहे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो खूप सोपा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात, आउट ऑफ मार्क मिळू शकतात. त्यामुळे या प्रश्नात आपल्याला 4 पैकी 4 मार्क मिळाले पाहिजेत. तर त्यातला हा पहिला जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी बघूयात. बघा, इथं दिलंय 2x - 6y = 3. या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी सारणी पूर्ण करा. म्हणजे मला जर या समीकरणाचा आलेख काढायचा आहे तर मला ही सारणी जी आहे ती सारणी मला पूर्ण करायची आहे. बघा, आता या सारणीत जर बघितलं तर 2x - 6y = 3 हे समीकरण आहे. x ची किंमत -5 दिले. मग x ची किंमत -5 असताना y ची किंमत किती ते काढावं लागेल आणि y ची किंमत 0 दिली असताना x ची किंमत किती हे आपल्याला काढावं लागणार आहे. तर पहिली गोष्ट बघा, आपण पहिला विचार करू. x बरोबर -5 आहे बरं का. माझ्याकडे x बरोबर -5 आहे, तर y ची किंमत किती? तर y किती ते आपण काढू. बघा, समीकरण आहे 2x - 6y = 3. 2 गुणिले x ची किंमत -5 वजा 6 गुणिले y ची किंमत माहिती नाही, बरोबर 3 आपल्या जाग्यावरती. 2 गुणिले -5 2 पंचे 10 वजा 10 वजा 6y आपल्या जाग्यावर वजा 3 आपल्या जाग्यावर वजा 10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 10 झाले, म्हणून वजा 6y बरोबर वजा 3 वजा 10 सॉरी अधिक 10. इथं वजा 3 नाहीये तर इथं अधिक 3 आहेत. अधिक 3 आपल्या जाग्यावरती आणि या ठिकाणी वजा 10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 10 झाले. मग वजा 6y बरोबर 10 आणि 3 झाले 13. y आपल्या जाग्यावर 13 आपल्या जाग्यावर वजा 6 गुणिले इकडे आले भागिले वजा 6, म्हणजेच y बरोबर वजा 13/6 असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. म्हणजे वजाचं चिन्ह खाली लिहा, वर लिहा, मध्ये लिहा, एकच आहे तर ते कुठेही लिहिलं तरी चालतंय. म्हणजे या ठिकाणी माझ्याकडे आलं वजा 13/6. आता x बरोबर -5 असेल तर y ची किंमत वजा 13/6 येते. आता x बरोबर जर y बरोबर जर 0 असेल, बघा y बरोबर 0 असेल तर x बरोबर किती बाबा हे पण आपल्याला काढता आलं पाहिजे, बरोबर. मग समीकरण हेच उचलायचं. 2x - 6y = 3. 2x आपल्या जाग्यावर वजा 6 गुणिले y ची जी किंमत आहे ती आता 0 आहे, बरोबर 3 आपल्या जाग्यावर जसेच्या तसे. 2x आपल्या जाग्यावर वजा 6 गुणिले 0 वजा 0 झाले, बरोबर 3. आता 2x मधून 0 गेले, उत्तर आलं 2x बरोबर 3. x आपल्या जाग्यावर 3 आपल्या जाग्यावर 2 गुणिले इकडे आले भागिले x बरोबर 3/2. तर x ची किंमत इथं आली 3/2. बरं, मग आता इथं लिहा वजा 5 आणि वजा 13/6 आणि इथं लिहा 3/2 आणि 0. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. 4 बॉक्स होते, 4 बॉक्स भरले, अर्धा 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 अर्धा. तर असे करून आपल्याला एकूण 2 मार्क इथं मिळणार आहेत आणि हातातले मार्क आहेत आणि प्रश्न सोपा आहे. इथं बघा काय होईल, हे आकडे बदलतील, समीकरण बदलेल, पण प्रश्न असाच राहू शकतो. अशा प्रकारचे प्रश्न येतात परीक्षेला. पुढचा जर प्रश्न बघितला तर हा प्रश्न जो आहे अंकगणिती श्रेणी या प्रकरणातला आहे. इथं काय दिलंय, एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद म्हणजे a बरोबर 6 आणि त्याचा सामान्य फरक म्हणजे d बरोबर किती दिलाय 3.
तर S27 म्हणजे पहिल्या 27 पदांची बेरीज काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय, ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. याच्यात दिलंय A बरोबर 6 आणि D बरोबर 3, तर S27 काढा. आता S27 काढण्यासाठी SN चं एक सूत्र आहे, SN बरोबर N भागिले 2 कंसात 2A अधिक N वजा 1 गुणिले D. बरं, आता मी काय करतो, इथे कॅल्क्युलेशन करून घेतो, हे उत्तर काढतो आणि मग आपण या रिकाम्या जागा भरू, ते सोपं पडेल. मला S27 काढताना मी इथे लिहिणार S27, Nच्या जागेवर लिहिणार 27 भागिले 2 जसे तसे. 2 गुणिले A ची किंमत माझ्याकडे आहे 6 अधिक N वजा 1. N किती बाबा, 27 वजा 1 गुणिले D ची किंमत किती बाबा, माझ्याकडे आहे 3 आहे. झालं. 27 भागिले 2. आता 27 ला 2 ने पूर्ण भाग जात नसेल तर लावू नका, म्हणजे प्रॉब्लेम नाही. आणि इथं बघा 6 दुने 12, इथं तुम्ही भाग लावला तरी चालेल, पण ते पॉइंट मध्ये उत्तर येईल आणि नंतर कॅल्क्युलेशनला थोडीशी गडबड होते, म्हणून आपण हे असंच करूयात. अधिक 27 1 गेला 13 सॉरी 26 गुणिले 3. ठीक आहे. मग आता इथं आपल्याकडे आलं 27 भागिले 2 आणि कंसात 12 अधिक 26 त्रिक किती झाले बाबा, 78 झाले. मग 27 भागिले 2 गुणिले 12 अधिक 78 किती झाले बाबा, 90 झाले. आणि म्हणून बरोबर 2 ने 90 ला भाग लावू शकतो. 2 ने 90 ला भाग लावला तर 27 गुणिले 45 होईल. आणि मग हा गुणाकार करून जे काही उत्तर येईल ते आपलं असणार आहे. ठीक आहे. आता बघा ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं कॅल्क्युलेट केलेल्या आहेत अशा प्रकारे. आता आपण हे बॉक्स भरायला घेऊ. बघा SN बरोबर N/2 पहिलं सूत्र आलं. N/2 नंतर मला किती पाहिजे बाबा, 2A पाहिजेत. इथे 2A आले अधिक N वजा 1 गुणिले D. मग इथं किमती टाकल्यात. S27, N ची किंमत 27, A ची किंमत 6 आहे. 2 गुणिले A म्हणजे 2 गुणिले 6 12 डायरेक्ट आलं. N च्या जागेवर 27 वजा 1 गुणिले D ची किंमत मला इथं लिहावी लागेल. D ची किंमत 3 आहे. आलं माझं उत्तर. ठीक आहे. पुढे बघा 27/2 गुणिले 1 बॉक्स आहे. मग आता इथं या 27/2 आले आणि याची एकूण बाबा कॅल्क्युलेशन करून जे उत्तर येईल ते बाबा, याचं सगळं कॅल्क्युलेशन करून माझ्याकडे किती आलं, 90 आलं. म्हणजे इथं किती आलं पाहिजे बाबा, 90 आलं पाहिजे. आणि नंतर 2 ने 90 ला भाग लावला की बाबा 45 आलं आणि हे 27 आपल्या जागेवरती. मग 27 गुणिले 45 जे उत्तर येईल ते इथं आपल्याला लिहायचं. ओके. मग बघा 27 गुणिले 45. आता आपण या ठिकाणी इथे हे सगळं कॅल्क्युलेशन करू. 27 आणि 45 यांचा गुणाकार. 5 7 35, आजच्याला आले 3. 5 दुने 10, 11 12 13. ठीक आहे. या ठिकाणी अशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलं. एक शून्य घेतला. 4 7 28 चे 8, आजच्याला आले 2. 4 दुने 8, 9 आणि 10 झालं. बरोबर. 5 8 आणि 3 आपल्याकडे 11, आजच्याला आलं 1 2 आणि 1 1 2 1 5 1 2 1 5 म्हणजे 1215 हे उत्तर आलं. आता या सगळ्यांमध्ये हे जे काही कॅल्क्युलेशन आपण जे केलंय ते सगळं या ठिकाणावरून आपण रफ करूयात. परीक्षेला तुम्हाला हे कॅल्क्युलेशन आजूबाजूला लिहायची काही आवश्यकता नाहीये. हे रफ कॅल्क्युलेशन आहे. परीक्षेला असंच पाहिजे तुम्हाला. हे जेवढे विचारलेत बॉक्स, त्या बॉक्स मधल्याच किमती टाकायच्या. बाकी रंगरंगोटी परीक्षेला आपल्याला नकोय. हे जे काम मी इथं केलं ते सगळं रफ कॅल्क्युलेशन तुम्हाला दुसरीकडे दुसऱ्या पानावरती करायचं असतं. ठीक आहे. आता पुढचा एक प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 3 म्हणजे यातला शेवटचा प्रश्न आहे. ऍक्च्युली आपण जर बघितलं तर याच्यातला हा शेवटचा प्रश्न, कारण 3च प्रश्न असतात तुम्हाला कृतीवर आधारित. त्या 3 मधून आपल्याला कुठलेही 2 प्रश्न सोडवायचे असतात. तर बघा या ठिकाणी योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर पुढील घटनेची संभाव्यता काढा. तर बघा मित्रांनो, 52 पत्त्यांचा हिशोब लक्षात घ्या. 52 पत्त्यांमध्ये 2 प्रकारचे पत्ते असतात. लाल असतात आणि काळे पत्ते असतात. बरोबर. लाल पत्ते किती असतात बाबा, 26 असतात. काळे पत्ते 26 असतात. या लाल पत्त्यांमध्ये सुद्धा 2 भाग असतात. 13 किलवर असतात. लाल पत्त्यांमध्ये 13 तुमचे बदाम असतात आणि 13 चौकट असतात. आणि काळ्या पत्त्यांमध्ये 13 इस्पिक आणि 13 किलवर असतात. असे एकूण 52 पत्ते असतात. तर आता इथे बघा, उकल समजा यस नमुना अवकाश आहे. बरोबर. आता इथं आपल्याला काय करायचंय, पुढील घटनेची संभाव्यता काढायची. म्हणजे पत्ता लाल असण्याची संभाव्यता. लाल पत्ते किती असतात, 26 असतात. ओके. यात काय दिलंय, नंबर ऑफ यस 52. नंबर ऑफ यस मला 52. एकूण पत्ते काय बाबा 52 असतात, म्हणून नंबर ऑफ यस 52. काढलेला पत्ता लाल असणे. एकूण लाल पत्ते बघितलं तर चौकटचे पत्ते किती असतात, 13. 13 चौकट आणि 13 बदाम. ओके. 13 आणि 13 किती झाले बाबा आपल्याकडे, हे झाले 26 झाले. ओके. आता याची संभाव्यता P ऑफ A. संभाव्यता काढायचं सूत्र P ऑफ A बरोबर काय, नंबर ऑफ A भागिले नंबर ऑफ S. नंबर ऑफ A किती आहे, नंबर ऑफ A आपण 26 काढला म्हणून इथं 26 भागिले नंबर ऑफ S 52. 26 एके 26, 26 दुने 52, 1/2 लिहिलं, विषय संपला, आपलं उत्तर आलं.
या ठिकाणी 1 2 3 4 बॉक्स भरले, आपलं उत्तर आलेलं आहे. हे बाकीचं मी रफ करतो. याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. येस, याचा स्क्रीनशॉट तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण थांबवू शकतो. ठीक आहे. येस येस तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहिलेला आहे हा प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला बी. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. दुसऱ्यातला ए आपण बघितला, ज्याच्यामध्ये कृतीवर आधारित प्रश्न होते. दुसऱ्यातला बी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.